आलीस का स्वानंदी? आम्ही काळजीच करत होतो तुझी. अगं काय आहे, बघ ना आपल्या घरी एक कार्य धड होत नाही ग. आता एवढ्या हौशीनी आईनी तुझा वाढदिवस साजरा करायचा म्हणून तो सुवर्णप्रधान सोहळा ठेवला. पण काय झालं बघितलंस ना? समर तर खूपच दुखावलाय. खूप वाईट वाटलंय ग, त्याचा विश्वासघात झालाय. इतक्या वर्षांचा त्याचा मित्र आणि त्यांनी असं करावं. आणि तू स्वानंती अशा वेळेला आपल्या नवऱ्याला साथ द्यावी, त्याला सांभाळावं. तो खचून गेलाय, त्याच्याकडे बघावं, त्याच्याकडे लक्ष द्यावं. तर तू त्या आनंदच्या मागे गेलीस. अगं तो मित्र नाहीये, तो शत्रू ठरलाय आता, शत्रू. आनंद दादा आणि शत्रू. शत्रू पण कशाला म्हणायचं त्याला? गद्दार आहे, एक नंबरचा गद्दार. समरनी काय नाही केलं त्याच्यासाठी? कधीही व्यवहार आणला नाही त्यांच्या मैत्रीत. ऑफिसमध्ये एखादा कलिग म्हणून नाही वागवलं त्याला. अगदी आपल्या बरोबरीने स्थान दिलं. आणि त्यांनी समरचा विश्वासघात केला. या अशा माणसाला मित्र म्हणतात. आणि भावाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याला काय म्हणतात हो? आज कोणी वाचवायला नाहीये तुला इथे. नजर खाली कर. आवाज खाली, आवाज खाली, खाली. आणि मला कोणी वाचवायची गरज नाहीये बरं का. मला स्वतःला वाचवायला मी समर्थ आहे. परत या आवाजात बोलायचं नाही माझ्याशी. मोठी बहिणी आहे मी तुझी. मोठी वहिनी आणि तू. अगं दादाने उपकार म्हणून तुला या घरात आणलंय, ते पण एक्सपायरी डेटवर. फार वेळ मोठी वहिनी राहणार नाहीयेस तू माझी. जास्त ओढू नकोस, वेळ सांगून येत नाही. हे बाकी खरं बोललास रे तू. कसं काय एवढं अकलेचं स्टेटमेंट जमलं तुला? वेळ सांगून येत नाही, क्या बात आहे. पण ह्याच्याबरोबर अजून एक गोष्ट तुला माहिती आहे का? काळ. तू कुणासाठी थांबत नाही अरे. पुढे सरकत राहतो, जात राहतो. आता तू नाही का इतका काळ, इतकी वर्ष तुझ्या समर दादाला मूर्ख बनवण्यात घालवलेस की नाही? पण आता काळ थांबत नाही ना. सो काळ बदलतोय. तूही नको उडूस फार. कारण तुझ्यासारख्याचे पंख छाटून जमिनीवर आणायला मला तर अजिबातच वेळ लागणार नाही. कुठे राहायचं? जमिनीवर.